हा या कार्यक्रमाचं स्वागत गीत मी माननीय सचिन माळे आणि शीतल साठे यांना विनंती करतो की स्वागतपर गीत घ्यावं. सचिन माळे, शीतल साठे. माईक चालू करा. हे केवळ स्वागत गीत नाही तर ओबीसी लढ्याचं गीत आहे. पाठीमागे ज्यावेळेला 25 नोव्हेंबर 2023 रोजी चेक कर संविधान सन्मान सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की ज्या काही रील्स येत आहेत की घोड्यांच्या शर्यतीत गाढवं पुढे गेली म्हणून आरक्षण पाहिजे, त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की इथं कोणी घोडा नाही कोणी गाढव नाही तर सगळेच्या सगळे माणूस आहेत आणि संविधानाने आम्हाला माणूस बनवलेला आहे आणि माणसांची लढाई आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आणि म्हणून हे जे काही उठसूट कुणी कुणाची लायकी काढतंय, घोडा म्हणतंय गाढव म्हणतंय, तर त्या अनुषंगानं लायकीचं गाणं एक आम्ही तयार केलेलं आहे. नव्यान महाजनशाच्या वतीनं हे गाणं आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत की आम्ही सगळी 18 पगड जातीची 12 बलुतेदार 18 आलुतेदार कारू जाती नारू जाती भटक्या ओबीसी जातींचा हा सगळा संघर्ष आहे. या सगळ्या कष्ट करणाऱ्या जातींचं गीत की आम्ही कष्ट करतो आणि आम्ही निर्माण करतो हीच आमची लायकी आहे. आम्ही कुणाचं फुकटचं खात नाही, आम्ही कुणाचं ओरबाडून खात नाही, आम्ही कुणाच्यावर जबरदस्ती करून खात नाही तर आमच्या हक्काचं आणि कष्टाचं आणि श्रमाचं खातो, हीच आमची लायकी आहे. हे सांगणार गीत ऐकूया शीतल साठेंच्या आवाजात. तुझ्या चटाच खाली होतो. बघा ज्यांनी लायकी काढली त्यांच्यामध्ये पण 2 वर्ग आहेत. एक सरंजामी मराठा आहे आणि एक गरीब कुणबी मराठा आहे ज्याच्याकडे काय नाही खायला. पण त्यांनी जर लायकीची भाषा काढलेली आहे तर त्याच्यावर उत्तर म्हणून हे गाणं आम्ही लिहिलंय नव्यान महाजनशानं. तुझ्या चटाच खाली होतो. गावगाड्यामध्ये हा सगळा बहुजन समाज कुणाच्या टाचे खाली राहतो. वरमान केली नाय तुझ्याच टाच खाली होतो. वरमान केली नाय काय सांगू लका तुला माझी लायकी काय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. सगळ्यांच्या हात वर पाहिजे. तुझ्याच टाच खाली होतो वरमान केली नाय. तुझ्याच टाच खाली होतो वरमान केली नाय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. ए काय सांगू लका तुला माझी लायकी काय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. सालगडी बाप माझा होता तुझ्या दारी. सालगडी बाप माझा होता तुझ्या दारी. पिढ्यान पिढ्या केली होती वेठ बिगारी. तुझ्या तिमतीला माझी कला आणि कारागिरी. हाता पायाला चिरा माझा कधी रगत सुकलं नाय. इथं आमच्या बायकाल्या रोज शेतात भांगलायला जातात. त्यांच्या हातापायाला चिरा पडल्यात. कुणाच्या रानामध्ये भांगलायला जाता हो तुम्ही. हातापायाला चिरा माझा कधी रगत सुकलं नाय. हातापायाला चिरा माझा कधी रगत सुकलं नाय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय. झोपाळ्यात मी गुरांच्या गोठ्यात. तू वाड्यात झोपाळ्यात मी गुरांच्या गोठ्यात. तुझ्या रानात धरली दार आग माझ्या पोटात. मला उठता बसता होती शिवी तुझ्या ओठात. गिळून टाकले हुंदके किती. गिळून टाकले हुंदके किती. बघा एक गाणं चांगलं आठवलंय मला.
गिळून टाकले हुंदके किती कधी बांध फुटला नाही गिळून टाकले हुंदके किती कधी बांध फुटला नाही काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय सगळ्यांच्या हात वर पाहिजे ज्याला वाटते हा लढा जिंकला पाहिजे ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे त्याने हात वर करायचंय इकडं झाडाखाली मी लोहार घिसाडी मला लोखंडाचं चटक मीर लोहार घिसाडी मला लोखंडाचं चटक तुझ्या बांधल्या चपला तरी बी बंद माझं तुटक तुझा शिवण दिलाय सदरा ही गाळ माझं फाटक लय कष्टाचं बलूत लय कष्टाचं बलूत कधी माप चुकलं नाही लय कष्टाचं बलूत कधी माप चुकलं नाही काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय भटका होऊन तांड घेऊन गावोगावी फिरलो आमच्या भटक्यांमध्ये 48 जाती आहेत 48 त्या सगळ्या जाती अजून फिरतातच आहे गाढवावर बिराड घेऊन भटका होऊन तांड घेऊन गावोगावी फिरलो गावात झाली चोरी तरी गुन्हेगार ठरलो तू केली पंचगिरी आम्ही जित्या पळणी हरलो मेल्यावर बी जाळा याला मला मसन वटा नाय मेल्यावर बी जाळा याला मला मसन वटा नाय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय मया आली जिजाऊला तिनं आम्हा रयत मानलं मया आली जिजाऊला तिनं आम्हा रयत मानलं आमच्या मनगटाचं बळ त्या शिवबान जाणलं स्वराज्य क्रांतीसाठी आम्हा मैदानात आणलं कुणी जीवा महल झाला कुणी शिवार काशीद कुणी मदारी मेहतर कुणी रायप्पा महार कुणी बहिर्जी नाईक तुकोबाचार पाईक कुणी घोडदळ झाला कुणी पायदळ झाला कुणी सरदार झाला कुणी किल्लेदार झाला असा 18 पगड जातीचा शिवबाचा मावळा हाय असा 18 पगड जातीचा शिवबाचा मावळा हाय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय तुझ्याच टाच खाली होतो वरमान केली नाय तुझ्याच टाच खाली होतो वरमान केली नाय काय सांगू अरे काय सांगू लका तुला माझी लायकी काय काय सांगू लका तुला माझी लायकी काय